भक्त दावी नारायणा. अहो ही संतांची भेटी फार अवघड आहे आणि ती संतांची भेटी होण्याकरता पूर्वजन्मीचे सुकृत पदरी आणि त्याचे मुखी हरी पैठा होय. या संतांची भेटी होण्याकरता फार आपलं पूर्वजन्माचं पुण्य लागतं. एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे की व्याघ्र सिंहाचे दूध तोडे परी हरिप्रियाची भेटी नातुडेगा. ही हरिप्रियाची भेटी म्हणजे संतांची भेटी खूप अवघड आहे. तर लक्षात असू द्या की भगवंताला एक वेळ भगवंताला प्राप्त करणं सोपं आहे, पण संतांना प्राप्त करणं खूप अवघड आहे. आणि या भगवंताजवळ जाण्याचा मार्ग म्हटलं तर कलियुगामध्ये तर संतांशिवाय काय. आणि आजही आपण संतांना प्राप्त करू शकतो, लक्षात असू द्या. कारण जरी संतांचं सदेह वैकुंठगमन झालेलं असलं किंवा सदेह समाधीस्थ असले तरी त्यांचं जे वाङ्मन आहे, वाङ्मय जे आहे ते वाङ्मय म्हणजेच काय आहे तर संतांचं स्वरूप आहे. त्या वाङ्मयातून सजनावर या ठिकाणी आजकाल लोक विचार करतात कीर्तनकार जर उभा राहिला तर लोक विचार करतात की त्याचा स्वर काय आहे, त्याचा ताल काय आहे. पण त्या वाङ्मयातला शब्द कधी पाहत नाही, त्या वाङ्मयाचा अर्थ कधी पाहत नाही. हा संपूर्ण अर्थ सज्जनावर त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता केलेलं संपूर्ण वाङ्मय आहे. तर संतांच्या भेटी करता हे चित्त तुम्हाला त्या परमात्म्याजवळ लावावं लागतं. नाहीतर तुमचं आमचं कसं आहे सज्जना हो, इकडून ऐकलं आणि इकडून सोडून दिलं. म्हणजे अशा व्यक्ती आहेत की आता ऐकायचं सोडून द्यायचं. 3 प्रकार आहेत लोकांचं. एक चित्तात साठवायचं, एक तोंडातून बाहेर सोडून द्यायचं आणि एक ह्या कानातून ऐकायचं आणि ह्या कानातून सोडून द्यायचं. याच्याकरता एक छोटासा दृष्टांत सांगतो. एक मूर्तिकार होता आणि त्या मूर्तिकारानं सुंदर अशी मूर्ती बनवलेला आणि तो बाजारामध्ये मंगळवारच्या बाजारामध्ये भोरमध्ये मूर्ती विकायला बसलेला. आता मूर्ती विकायला बसलेला असताना येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष त्या मूर्ती आकर्षित करून घ्यायच्या इतक्या सुंदर मूर्ती बनवलेल्या होत्या. मग त्या मूर्ती पाहत असताना चांगला एक विद्वान माणूस तिकडून जात असताना त्यांनी पाहिलं आणि त्या मूर्ती पाहिल्याच्या नंतर त्याचं मन आकर्षित झालं आणि मन आकर्षित झाल्याच्या नंतर सज्जना होतो त्या मूर्तिकाराजवळ गेला आणि त्या मूर्तिकाराला विचारलं त्या मूर्तिकाराजवळ गेला आणि मूर्तिकाराजवळ गेल्याच्या नंतर सज्जनाव त्याला असं वाटलं की बाबा विचारावं. कारण त्या मूर्ती अशा होत्या की मन आकर्षित करत होत्या. मग त्या मूर्तिकाराला त्यांनी विचारलं की का हो ह्या मूर्ती तुम्ही विकायला ठेवल्यात त्यांची किंमत काय आहे असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, तो मूर्तिकार होता त्यांनी सांगितलं की एक जी मूर्ती आहे ती 100 रुपयाला आहे, दुसरी जी मूर्ती आहे ती 1000 रुपयाला आहे आणि तिसरी जी मूर्ती आहे ती 1 लाखाला आहे. म्हणले असं का बरं, मूर्ती तर सर्व सारखाच दिसत आहे, मग 3 वेगवेगळे भाव का त्याच्याकरता. काय सांगतात की मूर्ती एकसारख्या आहेत पण मग भाव 3 वेगवेगळे का. म्हटले त्याचं कारण आहे. म्हणजे ते कारण सांगितलं तर म्हणले फार उपकार होतील आणि एक कारण जाणून घ्यायची माझी जिज्ञासा आहे. म्हणजे ठीक आहे तुम्हाला सांगतो. म्हणले जी पहिली मूर्ती आहे तुम्हाला जाणूनच जर घ्यायचं असलं तर तुम्हाला दाखवतो. मग त्या मूर्तिकारानं काय केलं, एक काडी घेतली, लवचिक अशी काडी घेतली आणि ती लवचिक काडी या मूर्तीच्या कानातून घातली. आता कानातून घातल्याच्या नंतर सज्जना हो या कानातून पलीकडच्या कानातून काडी बाहेर निघाली. मग त्या मूर्तीची किंमत 100 रुपये. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, दुसरी मूर्तीच्या ज्या वेळेस कानात काडी घातली, ती कानात काडी घातल्याच्या नंतर ती काडी तोंडातून बाहेर आली, तिची किंमत 1000 रुपये. आणि जी तिसरी मूर्ती होती त्या तिसऱ्या मूर्तीच्या कानात काडी घातली पण ती बाहेर आली नाही,
ती कुठे गेली? साठवला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली एरधार आणि झाला सफल व्यापार. अशा प्रकारे सज्जना हो, की तुम्हाला ज्या वेळेस भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची त्यावेळेस तुम्हाला त्या भगवान परमात्म्याला काय करायला पाहिजे? तर हृदय मंदिरामध्ये साठवला पाहिजे. आणि ह्या हृदय मंदिरामध्ये साठवत असताना भगवान परमात्मा जर साठवायचा आहे तर त्याच्याकरता मार्ग कोणता आहे? तर संतच त्याचा मार्ग आहे. आणि याच पंथाने काय होणार आहे? हा भगवान परमात्मा आकळला जाणार आहे. मग साधकांनी विचारलं, बाबा पंथ कोणता? पंथ कोणता? कोणता पंथ? ज्ञानोबाराय तुम्ही म्हणता पंथ कोणता? कोणता मंत्र आहे असा? काय म्हटल्यानंतर सजना हो, ज्ञानोबारायांना विचारलं साधकांनी, काय म्हटल्यानंतर तो हरी आकळला जाईल आणि कोणता पंथ आहे? तो पंथ ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं हाच काय आहे खरा पंथ. पंथ म्हणजे काय? पंथ म्हणजे काय? वारकरी संप्रदाय, आनंद संप्रदाय, महानुभाव पंथ, हे पंथ नाही. हा पंथ नाही सांगितला संतांनी. संतांनी पंथ म्हणजे मार्ग सांगितला, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन सांगितलं. भगवान परमात्मा हा साध्य आहे ना, त्याचं साधन म्हणजे रामकृष्ण हरी. रामकृष्ण वाचा मंत्र हा जीवाचा आणि आत्मा जो शिवाचा राम जप. हा पंथ सांगितला, हा मार्ग सांगितला सज्जनाओ संतांनी. आणि या मार्गानुसार मार्गक्रमण करत जा संतांनी सांगितलं. कारण हे जे तुम्ही आम्ही वावरता म्हणजे जीवाच्या अनुषंगानं जे काही कार्य आहेत ते सगळी कशी आहेत? नाहक आहेत, खोटी आहेत. या संसारामध्ये कसं आहे? सर्वत्र दुःखच आहे. सुख कुठे आहे का? सुख कुठे आहे? मग सुख वसेल त्याची ठाई आणि बहुपायी संतांच्या. नव्हे नव्हे संतांनी असंही सांगितलं की सुख आणि सुखाची व्याख्या काय आहे तेच तुम्ही आम्हाला माहिती नाही आहे का? माहिती
सुख म्हणजे काय हो? मी तुम्हाला प्रश्न करतो, सुख म्हणजे काय? संसार म्हणजे सुख आहे का? वाटतंय तुम्हाला कुणाला संसारात सुख आहे म्हणून? संसारात सुख जर असतं तर तुमचं चेहरे टवटवी दिसणार आहे का? कुणाचं चेहरे टवटवी? जसं काय हाणून मारून कीर्तनाला ढाला ढाला चेहरा कसं पाहिजे? टवटवीत, जसं कसं गुलाबाचं फुल उमललेलं असतं असं पाहिजे. नाही तर सदा रोडक मेल्याचा बळा आणला तसा ओढून. बलात्कार्य जरी आणला तर ते निद्रा घे लोडाची टेकोनिया. जगद्गुरु तुकोबा त्याचंही प्रमाण सांगतात की बळच आणलाय कथेला आणि बसतो बाकी लोडाला काय बसलाय टेकून झोपा घेतोय, निद्रा घेतोय. ते काय कथा कीर्तनाला महत्व आहे हो सज्जना हो? या संसारात किती पर्याय केले, किती भगवंताच्या प्राप्ती करता किती साधना केली तरी ती वाया आहेत, वायफळ आहेत. कारण ते सत्यत्वच नाही हो त्याच्यामध्ये. संसार कसा आहे? ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीव ब्रह्मेव नापरहा. हा संसार खोटाच आहे, लटिकाच आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येणार. मग हा लटका व्यवहार आहे सज्जनावर, संसारही खोटाच आहे. मग ह्या खोट्यावरच सगळंच खोटं आहे. पण तुम्ही आम्ही खोटं आहे म्हणून का सोडलंय? सोडलंय का? खोटं आहे म्हणून तरी धरून बसलोय का नाही? पण हे खोटं आहे का नाही? खोटं आहे. खोटं आहे म्हणलं तर उद्या म्हणलं माझ्या नावावर जागा करताल का? नाही ना. खोटं आहे म्हणून असं करणार नाही म्हणून. खोटं आहे पण खरं मानलंय आपण आणि त्याच्यामुळे आपण काय बघतोय? दुःख बघतोय. कारण वाऊगा हा धंदा अशा वाढवित आणि बांधवणी या देती काळा हाती किंवा या माती. हा सर्व लटका व्यवहार आहे, लटिक हे सगळं. पण आपण त्याला खरं मानलंय आणि खरं मानल्यामुळे तुम्ही आम्ही दुःख भोगतोय. कसं ते तुम्हाला पडतं की बाबा आता एक जोडपं होतं आणि त्या जोडप्याचं असं झालं की त्यांनी काय केलं? त्यांचा विचार चाललेला घरात. फक्त काय सांगतोय की विचार चाललेला घरात की काय करायचं? महाराज आपण एक म्हैस आणायची, असा त्या जोडप्यांचा विचार चाललेला. काय करायचं? एक म्हैस आणायची. आता मुलं बाळा आहेत घरात, म्हैस आणायची आणि म्हणले मुलाबाळांना काय दूध मिळत नाही आणि तुम्ही म्हणले काय कामाचंच नाही, तुमची पतच नाही म्हणले. पत नाही म्हणले असं म्हणतीस? आताच्या आता जातो बाजारात आणि म्हैस घेऊन येतो. निघाला गडी. बाजारात निघाल्याच्या नंतर सज्जनावर बाजारात, आता ह्याला गावातच कोण विचारणार, बाजारात कोण विचारणार? गेला बाजारात गेला. आता किकवीचा बाजार जवळ आहे आपल्याला, किकवीलाच घालवतो. किकवीच्या बाजारावर गेला आणि गेल्याच्या नंतर सज्जनावर म्हशी बघितल्या. आता म्हशी पाहिल्याच्या नंतर चांगल्या लाख 1.5 लाखाच्या म्हशी 10 लिटर दूध देणाऱ्या. पण त्यांचा रेट काय कमी आहेत का? साधं 4 लिटर दूध देणारी म्हैस कितीला? 40,000 विकतात लोक, 50,000 विकतात. मग 10 लिटर देणारी म्हैस 1.5-2 लाख रुपये तिचा भाव. आता 1.5 लाख रुपये भाव म्हणल्यानंतर याच्या खिशात ना काडी कवडी. ज्याला गावात कोण विचारत नाही त्याला बाजारात कोण विचारणार? गेला गडी. छाती फुगूनच घेता का? तर बायको बोलली होती तुम्हाला काय कळतच नाही, तुम्हाला काय अक्कल? माझी अक्कल म्हणतीस का? तिकडे गेल्याच्या नंतर सज्जनावर जवळ उभं केलं नाही कोणी. आला आपला तसाच हात तसाच हलवत आला. हात हलवत आल्याच्या नंतर घरी बघितलं तर आल्या मडक्यांचं प्रदर्शन दिसलं. मडक्यांचं प्रदर्शन दिसल्यानंतर म्हटलं ही मडकी कशाला आणलीत? मडकी कशाला आणलीत म्हणल्याच्या नंतर तिने सांगितलं हे जे मोठं मडकं आहे ना ते म्हणले आपल्या घरी दुधासाठी. दूध तापवायचं आणि त्याच्यामध्ये दही लावायचं. म्हणले ठीक आहे. दुसरं मडकं कशा करता आणलं? म्हणले ते आपल्या घरात त्याचं डेऱ्यामध्ये लोणी बिनी काढून त्याच्यामध्ये ठेवायचं. आणि हे तिसरं मडकं कशाला? म्हणजे कधी कधी माझी बहीण शेजारी तिला ताक लोणी नेऊन देण्याकरता हे मडकं. हा म्हणला तुझ्या बहिणीला नाही नेऊन देणार. ते म्हणजे देणार
नाही निघून देणार. जे सज्जनावर दोघांची चुकली आणि जे मारली तिला पडूस तोवर मारली आणि मारल्याच्या नंतर सज्जनावर शेजारी म्हातारी एक आली. ती हुशार होती. म्हातारी आली. म्हातारीने सपासप 2 गालात लावले. त्याच्या गालात लावल्याच्या नंतर म्हातारीला त्यांनी विचारलं, कळलं मावशी तुम्ही मला का मारलं? का मारलं म्हणले, म्हणजे तुझ्या म्हशीनं माझ्या शेतातला 4 वाफे घास खाल्ला. हा मस कुठे हो? मस कुठे? बाजारातच माहिती. मग 4 वाफे घास ह्याला खाल्ला कुठून? मग त्यांनी सांगितलं मावशी अहो म्हसच नाही तर तुमचा घास कधी खाला? घास कधी खाला असं म्हटल्याच्या नंतर मग मावशीने सांगितलं, अरे बाबा मग घासच नाही खाला तर हिला का मारली? समजलं तुम्हाला काय? अहो म्हसच नाही पण मार कसा होता? खरा होता का खोटा होता? आता मला सांगायचं मार कसा होता? मस कुठे ना मार खा. तसाच संसार आहे. कसा आहे? खोटा आहे. याच्यात काय तर मिथ्या आहे. पण मिथ्या आहे म्हणून का तुम्ही आम्ही सोडलंय का? नाही. मिथ्या आहे. रज्जू सर्प याच्याही पुढे जाऊन सांगता रज्जू सर्पाकार भाषेने जगडंबर. हे जगत कसं भासतंय? रज्जू सर्पाकार. तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, अवघड नाही जास्त जात, कारण ते अवघड गेलं की पाते डोक्याच्या लांब. रज्जू सर्पाकार भाषेने जगडंबर म्हणजे जसं संध्याकाळचा मंद अंधकार आहे, म्हणजे अंधुक आपण बोलतो तिन्ही सांजा झाल्या. त्या तिन्ही सांजेच्या टायमाला शेतात जात असताना 2-3 मित्र जात असताना शेतामध्ये त्यांना एक भात झाला. दोरी दिसली. सज्जनाव जात असताना दोरी दिसली. एकाला दोरी दिसली. पहिल्याला साप दिसला म्हणून त्याने उडी मारली. दुसऱ्याला दोरी दिसली. हा पण सज्जनाव हे दोरी दिसल्याच्या नंतर एकाला दोरी दिसली आणि एकाला साप दिसला. पण ज्याला दोरी वाचली त्याला ज्ञान प्राप्त झालं आणि ज्याला साप दिसला त्याला नाही. त्याचं काय आहे? अज्ञान आहे. मग हे अज्ञानाचं पटेल ज्या वेळेस दूर होईल, म्हणजे लक्षात असू द्या की या संसाराचं मिथ्यत्व ज्या वेळेस तुम्हाला कळत त्यावेळेस तुम्हाला खरं वाटेल हे काय आहे आणि हे काय असो. आता जास्त काय सांगत नाही, पण एवढं सांगतो की या संसारामध्ये सर्व मिथ्या गोष्टी जरी असल्या तरी भगवान परमात्मा हा केवळ सत्य आहे. सत्य आहे नव्हे, सत्य सुख जिथं आहे ते सगळं सुख आणि सुखाची परिव्याख्याच काय आहे तर भगवान परमात्मा आहे. साधू संत सांगतात की सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकार, सर्व सुखाचे आगर
वापरत मांडणीवर सर्व सुखाचे आगर धनी म्हणे सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी मग सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगासारखा तो पांडुरंगाशिवाय आणि भगवान परमात्म्याशिवाय सुख कुठंच नाही पण त्याही पांडुरंगाची प्राप्ती करत असताना पांडुरंग भगवंत सांगतात की सुख वशे ठाई बहुपाई संतांच्या त्या पांडुरंगाची प्राप्ती करत असताना तुम्हाला कुणाचं जसं एखादी गोष्ट तुम्हाला माहीतच नाही आणि ती जर माहिती करून घ्यायची असेल व्यवहारातलं सुद्धा उदाहरण घ्या तुम्हाला जर घर बांधायचं एखाद्याला जर घर बांधायचंय तर घर बांधत असताना किंवा बिल्डिंग बांधत असताना तुम्हाला काय करावं लागतं की त्या इंजिनियरच्या हाताखाली देखरेखीखाली सगळं करावं लागतं वास्तविक पाहिलं ना आता आम्हाला माहिती आहे सगळं इंजिनियरला काही सगळंच कळतं असं नाही जे फिटरला जे सुताराला कळतं ते इंजिनियरला बरोबर आहे का नाही आपल्यात आहेत काय काय की इंजिनियरला सगळंच कळतं असं नाही डिझाईन करणारा वेगळा असतो आर्किटेक्ट आरसीसी कन्सल्टंट वेगळा असतो जो सर्व स्ट्रक्चरल करत असतो आणि इंजिनियर वेगळा असतो सुपरवायझर वेगळा असतो या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये सर्व वेगवेगळे असतात परंतु सगळ्यांना सगळं कळतंय असं नाही पण सज्जन आहोत की बिल्डिंग बांधत असताना स्ट्रक्चरल तुम्ही व्यावसायिक स्ट्रक्चरल डिझायनरची जर सही नसेल तर तुमचं ते लिगली धरलं का जातं का प्लॅन पास होतो का नाही पास होत का कारण की त्या स्ट्रक्चरल उभं करत असताना ते बिल्डिंगचं स्ट्रक्चरल उभं करत असताना त्याचा जेवढं लोड दिलेला आहे त्याचं सर्व डिझाईन जे केलेलं आहे ते सर्व डिझाईन प्लॅन तो बरोबर लोड केलेला आहे का नाही नाहीतर उद्याच्या काळात सगळं ढासळलं तर मग ह्याच्या करता न कळणाऱ्या इंजिनियरची सुद्धा सही काय असावी लागते त्या याच्यावरती प्लॅन प्रूफ करण्याकरता पास करण्याकरता असावी लागते तसंच सचिन इथं आहे की आपलंही तसंच आहे ह्या संतांचं साधूंची भगवान परमात्म्याची भेट घेत असताना आपल्याला त्याच्या मध्यस्थी कोणतरी हवाय आणि ते मध्यस्थी असण्याच काम कोण करत असतात म्हणून सांगितलं की तेनेची पंथे चालू जातात संतांनी जे मार्ग दावून गेले ते त्याच मार्गावरती काय करा मार्ग दावून गेले आधी आणि दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जातात न पडे गुंता कोठे म्हणजे संतांनी जो मार्ग दिलाय ना त्या मार्गानेच तुम्ही आम्ही चाला आणि त्या मार्गाने गेल्याच्या नंतरच तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार आहे अन्यथा तुम्ही किती सायास केलं किती प्रयत्न केलं तरी सुखाची प्राप्ती होणार नाही मग सज्जना हो अशी सुखाची प्राप्ती करण्याकरता तुम्हाला संतांनी सोपं साधन सांगितलंय सोपेवर महा सांगितलेले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा नामस्मरण करा रामकृष्ण वाचा म्हणा ते रामकृष्ण वाचा म्हणल्याशिवाय तुम्हाला काय नाही मुक्ती नाही सज्जनावर एक सुंदर असं रामायणाचं उदाहरण आहे ज्या वेळेस सीतामातेला हरण केलं सीतामातेचं कुणी रावणाने सीतामातेचं हरण केलं असताना सीतामातेला घेऊन जात असताना लहान मुलापासून की अगदी वयोवृद्ध माणसापर्यंत सर्वांना दृष्टांत माहिती आणि सर्वांना माहिती एक पक्षी होता त्या पक्षाचं नाव काय हा जटायू या जटायूनं काय केलं होतं तर त्या रावणाला अडवण्याचा प्रयत्न केला पण रावणाने काय केलं त्या जटायूचं आणि पंख कापून टाकल्याच्या नंतर सज्जना हो त्या सगळं पंखातच बळ होतं त्या जटाईचं आणि पंख कापून टाकल्याच्या नंतर तो त्या ठिकाणी निश्चित असा पडलेला होता पण निश्चित पडला तरी त्याच्या मुखातून भगवंताचं नाम येत होतं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम अशा प्रकारे तो जटायू अंतःकरणातून भगवान परमात्म्याचं स्मरण करत होता आणि सज्जना हो थोड्या कालावधीनंतर त्याच रस्त्याने भगवान
भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी जात असताना त्यांना तो नाद त्यांच्या कानावर आला आणि कानावर आल्याच्या नंतर मग सज्जना हो, कानावर आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांनी त्या आवाजाचा वेध घेतला आणि त्या आवाजाच्या दिशेने निघाले आणि आवाजाच्या दिशेने निघाले असता त्यांना त्या ठिकाणी थोडं पुढांतर गेल्यानंतर एक महाकाय असा पक्षी तिथं निश्चित पडलेला दिसला. म्हणजे हा जटायू म्हणजे एक गिधाडाचाच प्रकार आहे. गिधाड म्हटलं तरी हरकत नाही, पण पूर्वीच्या काळातलं ते फार मोठा असा पक्षी होता. मग हा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत होता. ह्या प्रभू रामचंद्रांनी जवळ जाऊन पाहिलं तर पक्षी तर निश्चित पडलाय, परंतु त्याच्या मुखातून श्रीराम जय राम असं नामस्मरण करत असताना सज्जना हो, त्या ठिकाणी भगवान परमात्मा गेला आणि भगवान परमात्मा खाली बसला आणि बसल्यानंतर त्या जटायूचं जे शिर होतं ते आपल्या मांडीवर घेतलं. सज्जना हो, एवढं सौभाग्य होतं त्या जटायूचं, कारण भगवान परमात्म्याचा अवतार होण्याकरता ज्यांनी यज्ञ केला होता कोण? ऋषीशृंग. त्या ऋषीशृंगांना विरहामध्ये मरण आलं, पण भगवान परमात्म्याची भेट झाली नाही. पण भक्तीचं महात्म्य सज्जना असं आहे की त्या जटायूची मान मरता वेळी कुणाच्या मांडीवर होती? भगवान प्रभू रामचंद्राच्या मांडीवर होती. म्हणून भक्तीचं फार महात्म्य आहे सज्जना हो. मग मांडीवर घेतल्याच्या नंतर लक्ष्मणजीनं काय केलं तर त्या जटायूला पाणी पाजू लागले. पण पाणी पाजत असताना त्याच्या तोंडातून ते पाणी बाहेर पडू लागलं. पाणी नरड्यामध्ये जात नव्हतं. आणि हे पाहिल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की लक्ष्मणजी तुम्ही एक काम करा, त्या जटायूच्या कानामध्ये प्रभू राम श्रीराम जय जय राम असं म्हणा, मी सांगतो तसं करा. मग असं म्हटल्याच्या नंतर सज्जना हो, लक्ष्मणजी त्यांच्या कानामध्ये म्हणू लागले श्रीराम जय जय राम. आणि भगवान प्रभू रामचंद्रांनी त्या जटायूला पाणी पाजायला सुरुवात केली. आणि पाणी पाजायला सुरुवात केल्याच्या नंतर सज्जना हो, त्या जटायूच्या पोटामध्ये पाणी जायला लागलं. मग पाणी गेल्याच्या नंतर मग थोड्या उशिरानं तो थोडासा सावपी झाला आणि त्यांनी सर्व सांगितलं कथानक की बाबा कसं काय झालं, सर्व सांगितलं. आणि आपला प्राण काय केला? त्याग केला. आणि प्राण सोडल्याच्या नंतर लक्ष्मणजीनं प्रभू रामचंद्रांना विचारलं की हे भगवान, ज्यावेळेस मी पाणी पाजत होतो जटायूला, त्यावेळेस त्या जटायूच्या तोंडातून पाणी का बाहेर पडत होतं बरं? त्या जटायूच्या तोंडातून पाणी का बाहेर पडत होतं? मग प्रभू रामचंद्रांनी त्याला सुंदर असं उत्तर दिलं सज्जना हो. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं लक्ष्मणजींना की तुम्ही ज्या वेळेस पाणी पाजत होता त्यावेळेस तो अंतकरणातून काय म्हणत होता? श्रीराम जय जय राम. पण जर तुम्ही पाणी पाजत असताना पाणी पेता पेता
जर त्याचा मृत्यू झाला असता तर आतापर्यंतची केलेली भक्ती वाया गेली असती का नाही? म्हणून सज्जनाहो, हे कशा करता सांगितलं की तुम्ही बोलताल की आम्ही आता भक्ती करतोय, नंतर भक्ती करतोय किंवा नंतर करू. आजकालच्या तरुणांचा असा विषय असतो, काय देवामध्ये ठेवलंय, काय देवाच्या नादाला लागायचं, हे काय देवाच्या नादाला लागायचं वय का? खरंय का नाही? काय देवाच्या नादाला लागायचंय? ह्या महाराज मंडळींना काय काम आहे म्हणून ती काय करतात, फिरत असतात असे. पण सज्जनाहो, ह्या जटाई सारखं सांगतो तुम्हाला की ज्या वेळेस मरणाचा काळ जवळ येतो ना, अंतकालेच मामेव स्मरण युक्त्वा कलेवरम स्मरण मुक्त्वा कलेवरम यत् प्रयाती समुद्भावं तत्र नास्ति संशय. म्हणजे ज्या वेळेस शेवटची वेळ येईल त्यावेळेस तुमच्या मुखात जर भगवान परमात्म्याचं नाव असेल तर तुमची मुक्तता होणार. नाहीतर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे दुस्तरे कृपया पारे पायी मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम पुढमते. तुमचं जन्म मरण चालूच राहणार आहे. राडगाडग पूर्वी होतं ते आता तुम्हाला सांगता येईल का नाही सांगायचं. पूर्वी राडगाडग असायचं, जसं फिरायचं तसं, म्हणजे जसं फिरत तसं तुमचं जन्म मरण फिरतच राहणार आहे. तुम्हाला मोक्षाची प्राप्ती नाही. पण जर तुम्हाला मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल आणि शेवट जर आपला गोल करायचा असेल तर लहानपणापासूनच त्या नामस्मरणाचं काय झालं पाहिजे. एखादी आपण म्हणतो बाबा अमक्या तमक्याला अशी अशी सवय लागली, बरोबर का नाही? उदाहरण सांगतो, दारू प्यायची सवय. एखाद्या तरुण मुलाला दारू प्यायची सवय लागली तर ती तरुण मुलाची दारू प्यायची सवय कधी सुटते हो? 4-5 महिन्यांनी, 4 दिवसांनी. दारू प्यायची सवय, सिगारेट ओढायची सवय, तंबाखू खायची सवय, किती प्रयत्न करा सुटणार आहे का? ती कुठं सुटती? कुठं सुटती? गाठाव. आपल्याकडे गाठ नाही, आपल्याकडे डायरेक्ट मस्तान वाटेल. खाली गेल्याशिवाय ती सवय. तसंच आहे सज्जनाव, एकदा तुमच्या मुखामध्ये रामनामाचा जप करण्याची सवय लागली आणि भगवान परमात्म्याला अडवण्याची सवय लागली ना तर तुमचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता तुम्ही आम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण हे घेतलंच पाहिजे. आणि ते नामस्मरण घेण्याकरता तुम्हाला मार्ग दाखवण्याकरता संत आहेत. एक तत्वे नाम